नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येतेय. बातमी आहे वाल्मिक कराड संदर्भात. वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झालेत. टॉवरवरती चढून समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केलेली आहे. परळीमध्ये ही संपूर्ण घोषणाबाजी केली जाते. परळीत त्यांचे समर्थक आंदोलक राणी लक्ष्मीबाई टॉवरवरती चढले आहेत आणि वाल्मिक कराड यांना न्याय द्या असं म्हणत समर्थक टॉवरवरती चढल्याचं पाहायला मिळत आहे. परळीत टॉवर परिसरात टायर सुद्धा पेटवले गेलेत आणि या संपूर्ण घटनेची दृश्य सध्या आपण साम टीव्हीवरती पाहतोय. एकीकडे कराड समर्थक हे थेट टॉवरवरती चढले आहेत, त्यांना न्याय द्या अशी मागणी ते करतायत, तर दुसरीकडे परळीत टायर सुद्धा त्यांनी पेटवलेत. म्हणून आक्रमक अशा पद्धतीचं वातावरण सध्या परळीत पाहायला मिळत आहे. विनोद जिरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत. विनोद, आपण पाहतोय काही क्षणापूर्वी टॉवरवरती घोषणाबाजी झाली, आंदोलन झालं, मात्र आता थेट टायर जाळेपर्यंत मजल गेलेली आहे. नेमकं काय सुरू आहे परळीत? नक्कीच जर पाहिलं तर वाल्मिक कराड यांना आज केज न्यायालयात हजर करणार आहेत आणि या ठिकाणी परळीमध्ये वाल्मिक कराड यांचे समर्थक जे आहेत ते आक्रमक झाले. सकाळीपासूनच वाल्मिक कराड यांच्या आईचं ठिय्या आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टावरवर कराड समर्थक चढले आहेत, घोषणाबाजी सुरू आहे. त्याचबरोबर परळी शहरात टायर देखील जाळले आहेत. मात्र वेळीच या ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप केला आहे, त्यामुळं जे आंदोलन आहे ते आक्रमक आंदोलन थोडं थांबलेलं आहे. मात्र जे टावरवर चढलेले कार्यकर्ते जे आहेत ते अद्यापही उतरले नाहीत. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरू आहे. वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झालाय, मात्र तो गुन्हा खोटा आहे असा या ठिकाणी आरोप जो आहे तो कराड समर्थकांनी केलेला आहे. त्यामुळे तो गुन्हा पाठीमागे घ्यावा आणि त्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी कराड समर्थकांकडून केली जाते. मात्र आता दुसरीकडे केज शहरामध्ये वाल्मिक कराड यांना पोलीस बंदोबस्तात आणण्यात आलेले, त्यांना काही वेळात आता केज न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी सुनावणी देखील होणार आहे. मात्र या सुनावणीमध्ये आता नेमकं काय घडतंय, न्यायालय काय निर्णय देतंय याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. नक्कीच विनोद, आपण अगदी सविस्तर माहिती दिली की नेमकं परळीत काय सुरू आहे. आपण पाहतोय की वाल्मिक कराडला केज न्यायालयात आज दाखल केलं जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती कराडचे समर्थक आक्रमक झाले. परळीत सध्या तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांनी हस्तक्षेप केला म्हणून ही आक्रमक भूमिका जी आंदोलकांनी केली होती ती कुठेतरी आता सध्या थांबलेली आहे, परंतु घोषणाबाजी सुरूच आहे. टॉवरवरती कराड समर्थक हे चढलेलेच आहेत. एकीकडे कराड समर्थक आक्रमक झाले आहेत, तर दुसरीकडे परळी पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड याच्या आईचं ही ठिय्या आंदोलन सुरू आहे. राजकीय सूड भावनेतून आपल्या मुलाला अडकवण्यात आल्याचा आरोप कराडच्या आईने केलाय. मुलाला न्याय देण्याच्या मागणीसाठी कराडची आई परळी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलनासाठी बसलेली आहे. न्याय मिळाला पाहिजे तोपर्यंत माझ्या लेकावर लाने झालेलं थांबवा, माझ्या लेकाला सुटका करा. हे सगळे गुन्हे खोटे येतात, जाणून बुजून राजकारण करायला लागले तर अन्याय करायलेत माझ्या लेकावर. सगळे खोटे नाटे गुन्हे रचायले. संदीप क्षीरसागर हे जाणून बुजून राजकारण करायला माझ्या लेकाची सिद्धार्थ करा, मग चौकशी करा. तर हे सगळं ज्याच्यासाठी होत आहे त्या खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडला आज केज कोर्टात हजर केलं जाणार आहे. वाल्मिक कराडचा पोलीस कोठडीतला मुक्काम नेमकं लांबणार की थांबणार हे आज कराडला न्यायालयात हजर केल्यावरती समजणार आहे. केज कोर्टात नेण्याआधीच वाल्मिक कराडची बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. कराडवरती अद्याप संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप ठेवण्यात आलेला नाहीये. तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय. वाल्मिक कराडला आज केज न्यायालयात दाखल केलं जाणार आहे आणि वाल्मिक कराड सध्या केज न्यायालयात पोहोचलेला आहे. थोड्याच वेळात सुनावणी पार पडणार आहे आणि यात कळणार आहे की कराडची कोठडी जी आहे तिथला मुक्काम त्याचा इथेच थांबणार आहे की अजून लांबणार आहे. पोलीस कदाचित त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करू शकतात, कारण की अनेक महत्त्वाचे आरोप कराडवरती करण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी तपासणी करण्यासाठी पोलिसांना अधिकचा वेळ हवा आहे. शिवाय बाहेर देखील वातावरण तापलेलं आहे. मस्साजोगचे ग्रामस्थही आक्रमक झाले आहेत. कालच त्यांनी मोठं आंदोलन या संदर्भात उभारलं होतं आणि म्हणून कराडच्या कोठडीत वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जाते.
आजचा दिवस हा संस्कृतीचा संक्रांतीच्या शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये लेखणी असते, त्यामुळे रोज मला सांगायची गरज नाही. फक्त तुमची लेखणी आम्हाला लोकांच्या नीटची ठेवा, एवढंच आजच्या दिवशी सांगायचं. मी आज अतिशय सुरेख सूचनेमध्ये तुम्हा सगळ्यांना निरोप देतो आणि मला असं वाटतं की काही गोष्टी या निर्देशावर आणल्या पाहिजे. मला या देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर काही कर्तृत्वान व्यक्ती, राज्यकर्ते, प्रशासन यांचं स्मरण झालं. स्वातंत्र्याच्या नंतर एक अत्यंत प्रभावी आणि सगळ्या देशाच्या सगळ्या राज्यांना एकत्रित ठेवण्यासाठी महत्त्वाची चांगली त्यांनी केली की सरदार पटेल यांचा उल्लेख हा कथाक्षणी करावा. सरदारांच्या नंतर उत्तर प्रदेशमधून पंडित गोविंद पंत यांच्यासारखं दुसरे कर्तृत्व हे देशाचा गृहमंत्री म्हणून आपण सगळ्यांनी आणलं आणि महाराष्ट्राचं सुद्धा योगदान त्याच्यामध्ये मोठं होतं. यशवंतराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते, शंकरराव चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. त्यामुळे या पदाची प्रतिष्ठा आणि गरिमा ही वाढवण्याच्यासाठी या थोर देशभक्तांनी अतिशय मोलाचे काम केले. आमच्या शेजारचं राज्य गुजरात, एकेकाळी गुजरात काही लहान असतं, हे एक राज्य होतं आणि गुजरातने सुद्धा अतिशय उत्तम प्रशासन यांचं ओळख देशाला करून दिली. किंवा लोकांना फारशी कदाचित माहिती नसेल, बाबूबाई जसूबाई म्हणून एक अतिशय कर्तबगार, स्वच्छ आणि प्रामाणिक असे मुख्यमंत्री गुजरातने दिलेले होते. बाबूबाईंच्या नंतरच्या काळामध्ये माधवसिंग सोळंकी असतील, शिवराजबाई पटेल असतील, अनेकांची नावं सांगता येतील की गुजरातने उत्तम प्रशासन देशाला दिले. ही नावं मी आता आपल्या सगळ्यांना सांगितली. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की यापैकी कुणालाही त्यांच्या राज्याचा कधी तरीभान केलं गेलं. तो प्रसंग कधी राज्यकर्त्याचा आला नाही आणि त्यामुळं तरीभान न केलेली आणि खातं आणि गुजरातमधून योगदान देणारं अशा प्रकारच्या नेत्यांची आज मला आठवण होती. तर आज देशाच्या गृहमंत्र्यांनी काही भाषणं केली, विधान केली. भाषण करण्याचा त्यांचा अधिकार आहे, पण थोडी बहुत माहिती अधिक घेऊन भाषण केली तर लोकांच्या मनामध्ये शंकेची स्थिती निर्माण होईल. त्यांनी 1978 सालपासून माझी आठवण त्यांना नाही आणि 1958 सालापासून मी राजकारणात, प्रशासनात काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी तिथे केला. त्यांना कदाचित माहीत असेल, मला माहिती नाही की 78 साली म्हणजे आज त्याला जवळपास 40 वर्ष होऊन गेली. त्यावेळेला हे व्यक्ती कुठे होते राजकारणाची मला माहिती नाही. पण 1978 साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि माझ्या विचारामध्ये जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, दुसरे नेते हसू अडवाणी, अकोल्याच्या डॉक्टर समीराताई चौधरी
असे अनेक चतुर्थ जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमंडळामध्ये होते आणि संबंध त्या 1978च्या उलट सरकारच्या तुम्ही माहिती घेतली किंवा वाचन केलं तर याच्या सगळ्यांनी महाराष्ट्राच्यासाठी एकच येऊन अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान दिलं आणि म्हणून मुख्यमंत्री असेल उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री गृहमंत्री असेल हर्षवर्धन नगर विकास खात्याचे मंत्री असतील कल्याण टोपे या आरोग्य खात्याच्या मंत्री असतील असे अनेक लोक कर्तृत्वान आणि ज्यांची भाषण जनसंघाची आहे त्या सगळ्यांनी माझ्याकडे काम केलं आणि त्याच वेळेला संघटनेमध्ये आणखी 2 लोकांचे मला आठवण होते की त्यांनी संघटनेमध्ये राहून आमच्या सगळ्या कामामध्ये सहकार्य केलं. त्याच्यामध्ये वसंतराव भागवत आणि प्रमोद भागवत यांचा उल्लेख हा प्रशासनाने त्या ठिकाणी करावा आणि त्यामुळे ही सगळी नेतृत्वाची फळी ही भाजपनं 1978च्या नंतरच्या काळामध्ये दिली. नंतरच्या काळामध्ये देशामध्ये पक्षविधाने सत्तेत होती पण विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्यामध्ये सुसंवाद होता आणि त्याची उदाहरणं सांगायची झाली तर अटल बिहारी वाजपेयी काय किंवा त्यावेळेचे गृहमंत्री हे अडवाणी सर यांची नावं घ्यायला आज अटलजी किंवा हे कर्तृत्वान लोक होते आणि पक्षीय अतिरेकी भूमिका घेऊन त्यांनी समाजकार्याचे राजकारण केलं आणि त्याचे एकच उदाहरण सांगायचं झालं तर भूजचा भूकंप झाला आणि देशाच्या मुख्यमंत्र्यांची बैठक प्रधानमंत्र्यांनी बोलवली आणि त्या बैठकीमध्ये एक प्रश्न उपस्थित केला गेला की ही संकटे येतात भूकंप होत आहेत अतिवृष्टीने महापुराने नुकसान होत आहे याची एक नीती देशात ठरवली पाहिजे आणि त्याच्यामध्ये अटल बिहारीने देशाचं डिझास्टर झाले हे करण्याच्या संबंधीचं काम शरद पवारांच्या सोपावर कोयनेचा मुंबईच्या भावाचा पुनर्वसनाचा असे काही अनुभव त्यांच्या प्रतीक आहे की मतं त्या ठिकाणी अटलजीने मांडली आणि शेवटी मी विरोधी पक्षात असताना माणसाचा दर्जा देऊन ते काम माझ्याकडे सुपूर्द केलं. ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्यांच्यामध्ये आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हल्लीच्या गृहमंत्र्यांनी अलीकडं ज्या सगळ्या जे काही व्याख्यान दिले भाषण केले ते मी किंवा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे काही उल्लेख केले त्याचा अभ्यास करण्यात गेलेलं होतं तर मला त्यामध्ये एक काही म्हण आहे मला त्याची आठवत नाही कुठं इंद्राचा ऐरावर आणि कुठं कुणाची सत्ता दिली तर त्याच्यामध्ये हेच वाचताना हे घडतं त्यामुळं त्याच्यावर अधिक सांगायच्या बद्दलची काय आवश्यकता नाही. आता उद्धव ठाकरेंच्याबद्दल सुद्धा त्यांनी काय भूमिका घेतली ही सगळी लोकांनी मांडली आहे आणि उद्धव ठाकरे सुद्धा त्याचा कधीतरी त्याच्याबद्दलचं त्यांचं मत सांगतील. तर मला हे माहिती आहे की हे ग्रस्त ज्यावेळेला गुजरातमध्ये राहू शकत नव्हते आणि त्यांना मुंबईमध्ये आश्रय देण्यात आला होता त्यावेळेला बाळासाहेबांच्या घरी जाऊन या संदर्भात सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती ही त्यांनी केली होती ते सगळ्यांची अधिक पाहिजे माझ्यापेक्षा उद्धव ठाकरे सांगतील त्यामुळे मी याच्यामध्ये अधिक काही सांगू इच्छित नाही. पण दुर्दैवानं एकंदर पातळी घसरली किती की सांगायला मला वाटतं ही होईल सुधारणा आणि त्यामुळं
अशा व्यक्ती जी काही विधानं केली त्याची नोंद त्यांच्या पक्षात सुद्धा किती घेतील याचा मी माहिती केलेलं याशिवाय कोणाला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. तेच 1978चा उल्लेख केला. बरोबर 78चा उल्लेख केला, पण मी असं होतं हा उल्लेख तुमच्या विषयी आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी होता. मुद्दा असा होता की तुम्ही काही कमिटमेंट केली होती ती पाळली नाही किंवा उद्धव ठाकरेंनी सुद्धा 2019 ची कमिटमेंट पाळली नाही. आम्ही काय करायचं त्यांना तर सांगायचं मी ह्या व्यवस्थाची माझी ओळख घेणं. एकदा त्यांचे मी अहमदाबादला गेलो आणि तिथं नागरी सरकारी बँकेच्या एक बैठक होती. तिथे एका बँकेचं संचालक म्हणून त्यांची माझी ओळख करून दिली. त्याशिवाय त्यांची माझी ओळखही नव्हती. कुठच्या गोष्टीचं भाष्य त्यांच्यावर करण्याचा प्रसंग केले आला. पवारसाहेब या बाजूला अमित शहाची टीका केली गेली आहे. या आधी बघितलं तर लोकसभेमध्ये पंतप्रधानांनी भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. त्यानंतर विधानसभा प्रचारामध्ये अमित शहांनी भ्रष्टाचाराचे शिरोमणी असा उल्लेख केला होता. आताही तुमच्यावर टीका झालेली आहे. तर या ज्या टीका तुमच्यावर सतत होत आहे तर महाराष्ट्रात तुम्ही टीकेच्या रडारवर आहात, तुम्ही प्रमुख व्यक्ती आहात म्हणून होते आणि आता पवारांना ही टीका इतकी जिव्हारी का लागली जेव्हा या सतत टीका होत्या? जिव्हारी काही लागली त्याचं काही भाषे जिव्हारी लागली असं लोन घेणारी व्यक्तीच नाही. त्याचं ती लेवलच नाही. प्रश्न तो नाही. प्रश्न एकच आहे, तुम्ही सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला या लोकांची भूमिका मला वेगळी दिसत. लोकसभेचा निकाल काय झाला हा माहिती आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या भाषेने व्यक्तिगत तिथं कोणाला ओळख नाही, पण लोकसभेचा निकाल लक्षामध्ये घेऊन त्यांनी अधिक काळजी घेतली. ही गोष्ट मान्य केली. मी धैर्य बोललेलो. सर, इंडिया अलायन्सला घेऊन आता ज्या सध्या सध्याची जी स्थिती आहे त्या स्थितीवरून सामनामधून रोज काहीतरी लिहिलं जात आहे. पुन्हा एकदा गरज आलेली आहे का की आपण मध्यस्थी करावी, आपण पुढे जावं? कारण ज्या पद्धतीनं दिल्लीमध्ये सुद्धा काँग्रेस आणि आप वेगवेगळे लढत आहेत त्यावर राष्ट्रवादीचा काय स्टँड आहे? दोन गोष्टी आहेत की इंडिया आघाडीमध्ये ज्यावेळेला आम्ही सगळे एकत्र होतो त्यावेळेला आमच्याबद्दल देश पातळीवरच्या ज्या संघर्ष आहेत, निवडणूक आहेत त्याच्यामध्ये एकत्र येण्याच्या उद्देश विचार होता. राज्याच्या आणि विशेषतः त्या स्थानिक पातळीवरच्या लोकसेवक गव्हर्नमेंट असतील, पंचायत राज असतील, या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण एकत्रित काम करावं अशी चर्चा आमच्यात कधीही झालेली नाही. पण आता ज्या पद्धतीनं पंतप्रधानांनी तिची नोंद घेतली ही घेतल्याच्या नंतर कमीत कमी राष्ट्रीय पातळीवरच्या इश्यूच्यावर आपण एकत्र येण्याची जी भूमिका आहे त्याच्यात सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे आणि तसा प्रयत्न माझ्याकडून या सगळ्यांना नियंत्रित करून केला जाईल. एक आणि नंबर 2 त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये राज्यापुरतं सीमित इंडिया आघाडीचा संबंध नाही, पण राज्यापुरतं सीमित येत्या 18 दिवसामध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, त्यांचे सरकारी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, त्यांचे सहकारी जयंत पाटील आणि आम्ही एकत्र बसून या सगळ्या गोष्टींचा विचार करून इथं काही वेगळी भूमिका घेता येतं एकत्रित त्याच्याबद्दलचा विचार करणार. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राज्यभर गेले महिनाभर आंदोलन सुरू आहे आणि वाल्मिक कराडचा जो आका आहे ते एका मंत्र्याचं नाव याच्यात येत आहे. तुम्ही त्या मंत्र्याचं नाव कदाचित घेऊ इच्छित नसाल,
पण त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा एवढा दबाव सरकारवर असूनही सरकार त्यांना पाठीशी घालतंय. त्यांचे नेते जे आहेत अजित पवार ते त्यांना पाठीशी घालतात असं वाटतं का? असं आहे की ते सगळं स्वतःलाच फक्त चिंताजनक ज्या पद्धतीनं या तरुणाची हत्या केली गेली त्याच्या भाषेवर तोंड जोडलं याबद्दल मुंबईतून शरद पवार बोलतायत आणि यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती निशाणा साधलेला आहे. त्याकडे आपलं लक्ष असणारच आहे, पण तुर्तास एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. उद्धव ठाकरेंच्या संदर्भात ही बातमी आहे. 23 जानेवारीला उद्धव ठाकरेंची मुंबईत सभा होणार आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला अंधेरीमध्ये ही सभा होणार असल्याचं कळतंय. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंचा स्वबळाचा नारा याच सभेत जाहीर होण्याची शक्यताही वर्तवली जाते. उद्धव ठाकरे नेमकं कोणती मोठी घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि म्हणून ही सभा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. एकंदरीतच उद्धव ठाकरेंनी आता एक सभा घेण्याचं घोषित केलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं अंधेरीमध्ये ही सभा होणार आहे. परंतु ही सभा अगदी BMC निवडणुकीच्या आधी होतीये, पालिका निवडणुकीच्या आधी होतीये. त्यामुळे नेमकं या सभेमधून कोणत्या मोठ्या घोषणा ठाकरे करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि यानंतर बातमी थेट बीडमधून समोर येते. बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीची वेळ मागितलेली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी ही भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय. 15 जानेवारीला भेटीची वेळ सोनवणे यांना कळवली जाणार असल्याची माहिती ही सूत्रांनी दिलेली आहे. याआधी सोनवणेंनी शहांची भेट घेऊन CBI चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे आता बजरंग सोनवणे शहांची पुन्हा भेट घेणार असल्याचं कळतंय. एकंदरीतच बीडच्या प्रकरणावरून आता खासदार बजरंग सोनवणे सुद्धा आक्रमक झाले आहेत. वेळोवेळी ते या प्रकरणाचा पाठपुरावा करतायत आणि केंद्र पातळीवरती हे प्रकरण त्यांनी नेलेलं आहे. याआधी सुद्धा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणासंदर्भात त्यांना माहिती दिली होती आणि आता पुन्हा ते भेट घेणार आहे. म्हणून यावेळी नेमकं ते कोणती मागणी करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.